नमस्कार. देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री सुधीर रानडे काका आहेत. नवनाथांवरती एपिसोड चालू आहे. हा 5वा भाग आहे. थोडासा उशीर झाला, जवळजवळ 1.5 महिन्यानंतर हा एपिसोड होतोय. ही एक सिरीज काका एक वेगळ्या प्रकारची सिरीज आहे. ही कशी आहे की हे नुसतं इन्फॉर्मेशन नाही, कारण आपण तुम्ही कुठल्याही दुसऱ्या चॅनलवरती बघितलं तर एक नाथांच्या ही लाईफ जर्नी होती, पण आपण त्या लाईफ जर्नीवरनं आपण काय घ्यायचं हे सांगितलं. ते नुसतं इन्फॉर्मेशन म्हणून नाही, ते एक प्रकारे विजडम म्हणून ही एक खूप मोठी गोष्ट आहे जी आपल्याला ह्या सिरीज मधून मिळते. बरोबर. तर काका आपण जिकडे थांबलो होतो तिकडनं पुढे चालू करूया. चालेल चालेल. सिद्ध आदेश आदेश. बोल गोरक्षनाथ महाराज की जय. बोल बाबा हरनाथ महाराज की जय. परम पूज्य योगी ज्ञाननाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मध्ये बराच वेळ गेला. आपण गोरक्षनाथांवर जे पॉडकास्ट चालू केला देव माझ्या चॅनलवरून, ते आपले पहिले शंकर महाराजांचे बरेच पॉडकास्ट झाले, उपळेकरांचे झाले, डॉक्टर धनेश्वरांचे झाले. परवा महाराजांचा पुण्यतिथी होती शंकर महाराजांची, त्यावेळेला सुद्धा आपण 2 पॉडकास्ट केले आणि ते लोकांना अतिशय आवडले. त्याप्रमाणे आपण गोरक्षनाथांवर काही जेवढी मला माहिती आहे ती माहिती माझ्याकडनं तुमच्यापर्यंत लोकांपर्यंत पोचवावी, त्याकरता आपण गोरक्षनाथ ही एक सिरीज चालू केलेली आहे. त्यातले आपले 4 भाग झालेले आहे की गोरक्षनाथ म्हणजे काय. गोरक्षनाथ आणि नाथपंथ हा फक्त नवनाथापुरता 40 अध्यायात सीमित नाही आहे, की गोरक्षनाथांचं महान कार्य आहे आणि ते नुसतं महाराष्ट्रात नाही तर जगात त्यांचं कार्य आहे आणि तो शेवटी अवतार आहे शिवाचा. त्याकरता आपण ही सिरियल खास त्याच्याकरता घेतली. बरेच नाथपंथीय लोक, नाथपंथीय साधू यांनी मला कॉन्टॅक्ट केले की तुम्ही गोरक्षनाथ आणि नाथपंथावर बोला. बरेचसे लोक आधी त्याच्यावर बोललेले आहेत, बोलतील. याच्या बाबतीत तुमचे ओशो यांनी अतिशय उत्तम गोरक्षनाथांबद्दल माहिती नाही, अतिशय उत्तम सांगितलं हिंदीतून. त्यांचं हिंदी आणि रिदम हे अतिशय ऐकण्यासारखं ओशोंचं. पण म्हणजे आमच्या नाथपंथीय राजांनी सुद्धा मान्य केलं की नाथपंथातल्या काही लोकांना जी माहिती नाही ती माहिती ओशोंकडनं आपल्याला कळते. इतका अभ्यास त्या माणसाने सखोल केला त्यातला. त्यामुळं आपण ह्या भागातला एक कोपरा आपण फक्त सांगतोय, जेवढा माहीत असेल तेवढा. त्याकरता आपण ही आता सुरुवात करू. सिद्ध आदेश. मागच्या वेळेला 4थ्या याच्यात आपण मच्छिंद्रनाथांकडून गोरक्षनाथ जे निघाले की पुढं साधना करण्यासाठी त्यांना हिमालयात जावं लागलं. आता हिमालयात फिरत 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 सगळे गेले आणि मच्छिंद्रनाथांनी त्यांना सांगितलं होतं की काही झालं तरी वायुवेग काय हे मी तुला शिकवलेलं आहे. वायूवरनं सुद्धा तू जाऊ शकतो, परंतु ती जी सिद्धी आहे ती त्याच्याकरता वापरायची नाही. कारण विमानातून एका मिनटात तुम्ही तिथं जाता, पण बाकीचा जो आनंद जाताना आहे, रेल्वेतनं म्हणा, गाडीतनं म्हणा, पायी म्हणा, तो आनंद तुम्हाला मिळत नाही. किंवा ते बाहेरचं वातावरण काय, माणसं काय, प्रत्येक आपण जो भाग बदलतो तिथली माहिती काय हे आपल्याला कळत नाही. म्हणून ते म्हणले वायुवेगाने जायचं नाही, जरी तुला माहीत असेल तरी, की प्रत्येक तू गावातनं फिरत फिरत माहिती घेत जायचं, नाथांचा प्रचार करत जायचं, लोकांचे प्रश्न सोडवायचे, लोकांना आजारी असेल त्यांना औषध उपचार करायचे, असं करत करत तू भ्रमण करत जायचं. त्याप्रमाणे गोरक्षनाथ जे निघाले ते हळूहळू भ्रमण करत 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 मच्छिंद्रनाथांनी त्यांना सगळा नाथपंथाचा वेश दिला, नाथपंथाची दीक्षा दिली. आणि ती सुद्धा दीक्षा लगेच त्यांना दिलेली नाही, ती 12 वर्ष अभ्यास करून पुढं दीक्षा दिली, पुढं त्यांना पुन्हा अभ्यास करावा लागलेला आहे या सगळ्या गोष्टी. त्याप्रमाणे पुढं मच्छिंद्रनाथ म्हणले की आता तू बद्रिकाश्रमात जा आणि बद्रिकाश्रमात तू तिथं आपल्या नाथांचं किंवा इतर मंडळीसुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात आपला योग क्रिया सगळी तिथं आपल्याला शिकायला मिळते. ती जागा आहे, ती पॉवरफुल जागा आहे. नरनारायणसुद्धा तिथं होते, स्वतः भगवान तिथं होते, केदारनाथ तिथं आहे. त्यामुळे तुला तिथं जाऊन उपासना करावी लागेल आणि पुढचं कार्य त्याप्रमाणे तुला होईल.
त्याप्रमाणे गोरक्षनाथ गेले. गोरक्षनाथांची त्याप्रमाणे सोय होत गेली. आदिनाथांनी त्यांची सोय केली. त्याप्रमाणे त्यांना गुफा मिळाली. ते मागच्या पॉडकास्टमध्ये आपण सगळं घेतलं. गुफेमध्ये त्यांनी संबंध क्रिया केल्या. त्या क्रियेतून हळूहळू बरेच वर्ष उलटली. त्यातून त्यांनी चक्रावरचा अभ्यास केला की प्रत्येक चक्र ओपन झालं की वायुतत्व चक्र, नाभी चक्र, ही चक्र अशी वायुतत्वाची चक्र, जलतत्व ही चक्र ओपन झाल्यानंतर मागच्या जन्मीच्या क्रिया काय काय होत्या काय नाही या सगळ्या घडत घडत त्यांना अनुभव तसा तसा येत गेला. चक्रावरचा अभ्यास त्यांनी पूर्णपणे केला. पुन्हा इतर काही शक्तींची दर्शनं त्यांना तिथं झाली. त्याप्रमाणे हे करत 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 अनेक वर्ष झाली. त्यावेळेला तिथं जाताना सुद्धा त्यांना शंकराचार्यांचे जे त्यावेळच्या बरोबरीचे जे गुरुजी होते, आचार्य होते त्यावेळचे, की त्या केरळ साईडचे आचार्य होते आणि शंकराचार्य त्यांना घेऊन बरोबर आले. त्यांचं नाव विश्वंभर आणि त्यांचे खापर पंजोबा शंकराचार्यांचे खास शिष्य. आणि तेव्हा शंकराचार्यांनी केरळमधून आपल्याबरोबर त्यांना मंदिरं मठ बांधत त्यांना बरोबर इथं आणलं. आणि लंबोदरी ब्राह्मण ते रावळचे आणि त्याप्रमाणे त्यांना पुढं तिथं स्थापन करून तिथंच त्यांना त्या देवा याची केदार आणि बद्रीची ही पूजा ही तेच करतात. आत्तासुद्धा त्यांच्या गादीवर त्या घराण्यातले लोक पूजेला आहेत त्या ह्याच्याप्रमाणे. त्याप्रमाणे विश्वंभरांनी संबंध माहिती आपली शंकराचार्यांची नंतर की बद्रीनाथ कसं निर्माण झालं, बद्रीनाथ तिथं का आले, आधी केदारेश्वर म्हणजे काय, पुन्हा तुमचं बद्री वन काय, बद्री वृक्ष काय, शाल्मली वृक्ष काय, याची सर्व माहिती ही विश्वंभरांनी त्यांना दिली. आणि अतिशय तेजस्वी माणूस होते ते. त्याने गोरक्षनाथांना 3-4 गुहा दाखवल्या. गुहा दाखवून जी त्यांना सांगितली त्या गुहेमध्ये गोरक्षनाथांची स्थापना केली त्यांनी. आणि त्यानंतर संबंध जे जे मटेरियल पाहिजे खाण्यापिण्यापासून होम हवनापासून सर्व हे गोरक्षनाथांना त्यांनी पुरवलं विश्वंभरांनी. त्यांच्या नातवांनी पोत्यांनी येऊन संबंध ते विचारपूस करून ते देत होते. आणि अशा प्रकारे एकदा आपण त्यांच्यावर विश्वास टाकला तर आपले सद्गुरू आपल्याला काही कमी पडून देत नाहीत. ती वेळेला त्या टायमाला ते काही अडचण तरी येऊन उभे राहतात आणि आपले प्रश्न सोडवतात. त्यातून आपल्याला मार्ग दाखवतात. ह्याचे आम्हाला स्वतःला सुद्धा अनुभव आलेले आहेत. आम्ही ज्या वेळेला या साऊथ साईडला गेलो होतो आणि साऊथ साईडला आम्ही जाऊन फिरून रामेश्वरला आम्ही आलो रात्री 1:30 वाजता. तर रामेश्वरला कुत्रंसुद्धा नव्हतं, शुकशुकाट, थंडीचे दिवस, मंदिर बंद, काही नाही. कोणाला विचारायचं आणि काय उतरायचं. तेव्हा आम्ही विचार केला, 8-10 जण होतो, 2 गाड्या होत्या. अरे म्हणले उतरायची आता सोय काय आपली, कारण बुकिंग आमचं काहीच नव्हतं, कारण काही गरजही नव्हती त्या ह्याच्याप्रमाणे. बघू म्हटलं. तर तेवढा विचार करत असताना आम्ही गाडीतनं खाली उतरून बघितलं, इकडे बघितलं तर एक माणूस, त्याला एक हात एक पाय नाही, आणि असा माणूस ल्युना घेऊन आल्या 2 व्हीलर आणि आमच्या पुढे येऊन उभा राहिला. म्हटलं काय शोधताय तुम्ही. तर म्हटलं बाबा आम्ही आड्रा ते आलो आहे आणि आम्हाला काही कल्पना नाही इथली आणि आम्हाला लॉज उतरायला पाहिजे, त्याकरता बघतोय, तुम्हाला माहिती आहे. अरे एवढंच ना म्हणले, किरकोळ आहे, चला. म्हणून त्यांनी रामेश्वरला आपण जर तोंड केलं मंदिराकडे तर उजव्या हाताला आतमध्ये त्यांनी नेलं आणि तिकडचा दरवाजा आहे त्या बाजूच्या दरवाजाच्या समोर बोळामध्ये एक लॉज होता. त्या लॉजच्या पुढे जाऊन उभं राहिला. आम्ही गाडी घेऊन मागे गेलो. त्या लॉजवाल्याला त्यांनी उठवला आणि म्हणले पाहुणे आले, त्यांना आत घे, सोय कर. त्याप्रमाणे आम्ही गेलो, सामान उतरवलं, बुकिंग केलं, सगळं केलं. आणि त्याला म्हटलं बाबा तुझे ओळखीचे आहेत का, आज एवढ्या रात्री आले 1:30 नाही म्हणले माझे कोणी ओळखीचे काय नाहीत. बाहेर आम्ही बघस्तोवर तो माणूस तिथं नव्हता. म्हणजे ही सोय सद्गुरू आपले करतात. त्रास द्यायचा नाही, पण अडचण आली तर त्या वेळी ते येऊन उभे राहतात. त्याप्रमाणे शंकर महाराज काय किंवा गोरक्षनाथान काय यांनासुद्धा त्यांच्या गुरूंनी जशी अशी अडचण त्यावेळेला मदत केलेली आहे. आणि त्यांनी एकदा सांगितलं जा म्हटलं की पाय बाहेर टाकायचा. पाय बाहेर टाकले की सगळ्या सोयी आपल्या होत जातात.
वणीला आमच्या गुरूंना सांगितलं, हरिनाथजींनी वडिलांना, की बाबा तू वणीवर जाऊन तुझी 21 दिवसाची उपासना कर. बाहेर पडल्या पडल्या ते म्हणले 1 रुपया पण बरोबर नाही. 2 नरवंट्या नारळाच्या दिल्या होत्या आणि बाकी हे काही दिलेलं नाही त्यांना त्या ह्याच्यात. त्याबरोबर ते गेले. पण बाहेर पडलं तर गुजराती फॅमिली भेटली गाडी घेऊन. फॅमिलीने त्यांना त्या नाशिकपर्यंत सोडलं. गुप्ते महाराज भेटले, त्यांनी जेवणाची सोय केली. तिथून बाहेर पडले तर ट्रकवाले भेटले, ट्रकने त्यांना वणीवर नेऊन सोडलं. म्हणजे काय झालं की पाय बाहेर टाकायचा आपण विश्वास ठेवून की आपल्या सगळ्या सोयी होतात. आपण विश्वासच ठेवत नाही आणि म्हणतो हे शक्य आहे का, होईल का, याच्यामुळं होणारं काम होत नाही. त्याकरता विश्वास ठेवला. गोरक्षनाथांनी आपल्या गुरूंवर विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणे सोयी होत गेल्या. विश्वान भेटले, त्यांनी सोयी केली आणि त्याप्रमाणे त्यांची उपासना ही पूर्ण झाली. उपासना पूर्ण झाल्यावर त्यांना आदेश आला की आता तुझी उपासना पूर्ण झालेली, ती समाजकार्यासाठी आता तू खाली उतर हिमालयाच्या. ते म्हणले आता ज्या अर्थी आपल्याला आदेश आला आहे त्या अर्थी आपलं आता हे कार्य पूर्ण झालेलं आहे, आपलं बाकी काही राहिलेलं नाही. मग ही साधना तिथली पूर्ण करून ते हळूहळू नेपाळ, काठमांडू इकडच्या साईडने ते खाली फिरत फिरत आले. ते फिरत आले. मग येता येता ते निसर्ग हे ते सगळे बघत बघत, हिमालयाचा आनंद घेत, तिथले पशुपक्षी बघत किंवा हिमालयावर मानस सरोवरावर त्यांना चांगले अनुभव आले. सप्तर्षींचं दर्शन झालं त्या मानस सरोवरावर त्यांना, की त्याचा आनंद त्याने भोगला. की त्यांनी त्यावेळेला हे तुमचं हे बघितलं, हिमालयाचं टोक कैलास. त्यावेळेला शिवाचं दर्शन त्यांना अतिशय उत्तम प्रकारे झालं. की वरचा जो मुकुट आहे तो कसा आहे, त्याचे 2 हात कसे आहेत, देवाने कसं निर्माण केलेलं आहे, हा आनंद त्यांना भोगला. त्यांनी 108 जी साईडची तिथं डोंगर आहेत ती प्रदक्षिणा आहे कैलासची, ती कैलासची प्रदक्षिणा त्यांनी पूर्ण केली गोरक्षनाथांनी. अतिशय अवघड आहे ती प्रदक्षिणा पूर्ण करणं, म्हणजे आपलं नशीबच म्हणायचं. की 99% लोक जातात, शक्यच नाही त्यांना जाणं, की त्या मंदिरापर्यंत जातात तर परत येतात. पण शेवटी गोरक्षनाथच येते. त्यामुळे त्या याच्यावर इच्छेवर त्यांनी ते पूर्ण केलं. पूर्ण करून खाली 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 येत गेले. खाली येत गेले त्याच्या अनेक संत सत्पुरुष हे सगळे त्यांना आता आख्यायिका जेव्हा सुरू होतात त्या प्रत्येक वेळेला इतिहास आणि आख्यायिका हा बदलत जातात. आता आपण मागच्या वेळेला बघितली की बद्रीनाथाची आख्यायिका वेगळी होती. शंकराचार्यांनी ती मूर्ती काढून स्थापन केली त्या प्रवाहात जाऊन, ती आख्यायिका बघितली. आता ही तिथं लामा लोक होते, तर लामा लोक त्यांना भेटले आणि लामा लोक भेटल्यानंतर त्यांनी नमस्ते नमस्ते केले. म्हणले लामा लोक बौद्ध आणि नमस्ते कसे करते. त्या याच्यात त्यांनी केल्यानंतर ते म्हणले की तुम्ही इकडं कसे काय. ते म्हणले आम्ही बद्रीनाथाला दर्शनाला चाललो आहे, कारण बद्रीनाथ हा आमचा आहे. म्हणले तुमचा म्हणजे नाही. म्हणलं आहे सगळ्यांचा, परंतु आमच्या याच्यात बद्रीनाथ राहिला होते. आत तुमच्या त्या तिबेटपासून जर आत गेला तर तिथं मोठा मठ आहे. त्यांचं म्हणणं त्या मठामध्ये बद्रीनाथ हे राहिला होते आणि राहिला असल्यामुळे काही लोकांनी तिथं त्रास द्यायला सुरुवात केली आणि कोणला आणि काही प्रश्न उत्तरं भानगडी. त्यावेळेला छत फोडून ते आले आणि छत फोडून बाहेर निघून घोड्यावर बसून ते या ठिकाणी आले आणि इथं स्थापन झाले. मग आमच्यातनं ते का निघून गेले, कशाकरता निघून गेले काय, म्हणून त्याकरता त्यांच्या दर्शनाकरता आम्ही इथं येतो, हे त्या लामांनी ती आख्यायिका सांगितली. त्यानंतर पुढं ते झाल्यावर लामा तिबेट त्यांनी सगळी माहिती दिली आणि अजूनसुद्धा गोरक्षनाथांचं कार्य हे तिबेट भागामध्ये खूप चालतं आणि तिकडचे लामा किंवा हे लोक कैलास यात्रा किंवा मानस सरोवरचा अजून करतात. त्यांना भरपूर दर्शनं तिथं होतात. कपोत रूपामध्ये तिथं दर्शन गोरक्षनाथांचं सुद्धा त्या शेवट राजाला घडवलेलं आहे ते त्रिविक्रमाला त्या ह्याच्यात. त्यामुळे ह्या आख्यायिका अशा प्रत्येक ठिकाणी बदलत जातात, पण शेवटी त्या आख्यायिका म्हणून घेतात. त्यातून ज्या चांगल्या गोष्टी त्या आपण घ्यायच्या असतात. मग पुढं असं करता 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 ते पुढं जसे येत गेले त्या याच्यात त्यांना एक एक अनुभव आले.
एक यती भेटले मोठे त्यांना. गोरक्षनाथ ज्या वेळेला फिरत फिराले त्यावेळेला कुबेरदरी, कुबेरकुंड, लिंगाच्या आकाराचे स्तंभ, आश्वांच्या टापाचे ठसे हे सर्व पाहापात गोरक्षनाथ सप्तर्षी गुहेत गेले. तेव्हा त्यांना वास्तव्य करून राहिलेल्या तपस्व्यांच्या तपस्येची मोठी प्रभावी अशी अतिंद्रिय स्पंदने झाली आणि त्यांनी तिथं बराच वेळ ध्यानसाधना केली. त्यांना वाटले इथे काही दिवस मुक्काम करावा, पण त्यांनी तशी आज्ञा नव्हती. त्यांना एकट्यालाच आनंदाचा विषय करायचा नव्हता, तर आनंदाचा मार्ग इतरांना दाखवायचा होता. तेव्हा ते स्वतःलाच म्हणाले, चला गोरक्षनाथ, आता आपल्याला पुढचं कार्य करायचं. परिभ्रमणमध्ये अनेक गोरक्षनाथांना ऋषी मुनी तपस्वी भेटले. काही जणांनी त्यांची सुखसंवादही घडला. त्रिविष्टम आणि पिठोरगड यांच्यामधल्या हिमालयीन सीमेवरच्या प्रदेशात त्यांना एक अत्यंत तेजस्वी असे यती भेटले. त्यांनी मोठ्या मायेने गोरक्षांची विचारपूस केली. गोरक्षनाथांना सुद्धा त्यांच्याविषयी ओढ वाटली. ते त्यांच्या त्या पावन आणि निवांत गुहेत एक दिवस राहिले. ते फारसे बोलत नव्हते, परंतु त्यांचा केवळ सहवासच गोरक्षनाथांना बरंच काही सांगत होता. काही रहस्याची उकल मौनातून करून देत होता. मागे जसं आपण म्हटलं की शंकर महाराज आणि ते मुसलमान बाबा यांची भेट झाली, तेव्हा ते एक शब्दही बोलले नाही. यांनी विडी पेटवून दिली आणि त्यांनी सिगारेट पेटवून दिली. दोघांनी फक्त नजरेला नजर मिळवली आणि त्या ह्याच्यात त्यांची पराभाषेत बोलले आणि बोलणं झाल्यावर कोणालाही काही कळलं नाही. यांनी सिगरेट विझवली, त्यांनी विडी गिळून टाकली आणि पुढे निघाली. ही मंडळी असतात, यांना आपल्यासारखी बोलायची गरज पडत नाही. ते त्यांच्या नुसती दृष्टीतनं बोलत असतात बऱ्याच वेळेला. एकदा ते काही सांगू लागले, पण बोलता बोलता मध्येच थांबले. त्यांनी गोरक्षनाथांना न बोलण्याची खूण केली आणि ते डोळे मिटून ध्यानस्थ झाल्यासारखे स्तब्ध बसले. काही वेळानं त्यांनी डोळे उघडले आणि म्हणलं, आमच्या एका गुरुबंधूनं हाक मारली होती म्हणून तुला बोलू नको म्हणलं. आम्ही त्याच्याशी बोलत होतो अंतर्मनाने. गोरक्षनाथांनी कुतूहलाने विचारलं, तसं म्हणलं तरी चालेल, कारण आमची ही भाषा इतरांना समजत नाही, ऐकूही येत नाही. ही आहे देवभाषा, म्हणजे गिरवाणवाणी, संस्कृत ना, असं गोरक्षनाथांनी विचारलं. नाही, तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने ही भाषा संस्कृतला जवळची असली तरीही तिच्याहून वेगळी आहे. देवभाषा ज्याला आपण म्हणतो. आमचे गुरुदेव शाबरी भाषेबद्दल सांगत असत, ती तर नव्हे ना, असं गोरक्षनाथांनी त्यांना बोलले मच्छिंद्रनाथांबद्दल. ती शांकरी भाषा आहे, अगदी भिन्न आहे. ही आहे संध्या भाषा. हिचा उपयोग केवळ आध्यात्मिक चर्चेसाठीच होतो. प्रापंचिक वा व्यावहारिक गोष्टी सांगणारे शब्दच यात येत नाही. ही भाषा केवळ योग्यांचीच आहे. हिला संध्या भाषा नाव का पडलं माहीत आहे? कारण बाह्यसृष्टीत जसं दिवस रात्रीच्या मिलनाला, म्हणजे ज्यावेळी दिवसही नसतो आणि रात्रही नसते, अशा प्रातःकाल सायंकाळ यांच्या समयाला संध्या समय म्हणतात. तसा आपल्या देहातील इडा पिंगला या नाड्या समत्वाने वाहू लागतात. प्राणशक्ती सुषुम्नेत असते. त्यावेळी सुषुम्नेच्या पोटी या भाषेचा जन्म झालेला आहे. म्हणूनच ही अक्षरांच्या मूळ बीजनादावर आधारलेले अंतर्यामी स्फुरण पावलेली बोली अगदी उच्च पदावर पोचलेल्या योग्यांना समजते. हे एकमेकांशी तिच्या माध्यमातून संवाद साधू शकतात. हे सारं ऐकून गोरक्षांच्या मनात त्या देशभाषेबद्दल अत्यंत उत्कंठा निर्माण झाली. पण लगेच त्यांनी दुसरं मन म्हणलं, तू कुठे या उच्चस्थानी पोचला आहेस? म्हणजे त्यांनी स्वतःचाही अहंकार दाखवला नाही. पोशील बेटा, तुला त्या परमानंदाच्या अवस्थेत नित्य राहण्याची हातोटी लवकरच साधेल. योग्यानं गोरक्षांतांना मन जाणून उत्स्फूर्तपणे म्हणलं. निरोप घेताना गोरक्षांच्या माथ्यावर आपला कृपाहस्त ठेवून म्हणलं, महाज्ञानी आणि महायोगी हो बेटा, आणि आमच्याशी संध्या भाषेत बोल. हे असे अनेक यती, ऋषी, मुनी, त्यांच्याकडून त्यांना बरेच प्रमाणात आशीर्वाद, काही भाषांचं ज्ञान, काही पक्ष्यांकडून पक्ष्यांच्या भाषेचं ज्ञान, हे त्यांना हिमालयातनं शिकायला आपोआप मिळत गेले. ते शिकत गेले.
पुढं ते उतरल्यावर ते बंगालच्या साईडला उतरले, बंगाल सीमेवर उतरले. बंगाल सीमेवर उतरल्यानंतर गोरक्षनाथ थोडे अस्वस्थ झाले. जगन्नाथपुरीला जाऊन मग पुढचा प्रवास करावा. जगन्नाथचं दर्शन घेतलं आणि ते बंगालच्या सीमेवर वाटेत एका वनराईत एक योगी दिसला त्यांना. त्यावेळेला तिथं ते थांबले. तिथं थांबल्यावर ते म्हणले, हा योगी पुरुष कोण आहे बाबा, आपण भेटावं याला. कारण इतर योग्याहून तो वेगळा दिसत होता. त्याची उंची आणि रेशमी वस्त्र परिधान केली होती, कानात सुवर्ण कुंडल होती. ती यती मोठा देखणा होता, राजयोगी दिसत होता. त्याच्याबरोबर त्याचा शिष्यपरही होता. त्याच्या भगव्या वस्त्रावरून आणि कर्णकुंडावरून तो नाथयोगी असावा असा गोरक्षनाथाने तर्क केला. त्याची ओळख करून घ्यावी म्हणून ते त्याच्या दिशेने जाणार. तोच त्यानं पुढे येऊन गोरक्षनाथांना आदेश असं म्हणून त्यांचं स्वागत केलं. गोरक्षनाथांनी त्याला स्मित प्रतिसाद दिला. राजयोगाने गोरक्षनाथांना आपल्याजवळ आसनावर बसून घेतलं. विचारलं, आपण कोण म्हणायचं? आम्ही गोरक्षनाथ महायोगी मच्छिंद्रनाथांचा चेला. आमचं नाव कानिफनाथ. कानिफनाथ आणि त्यांची भेट त्या तिथं झाली. अग्निपुत्र जालंधरनाथाचे आम्ही शिष्य. आता इथं दोघांची चर्चा फार विचित्र आहे, भारी आहे. तुमची भेट झाली, फार बरं झालं. आम्हाला सुद्धा तुम्हाला विचारायचं होतं, पण हे सगळं बोलूया सावकाश. तुम्ही आमचे पाहुणे आणि तुमचा आदर सत्कार करू. आता ही गोष्ट आपल्या नवनाथामध्ये सुद्धा आहे. दोघं ज्या वेळेला बसते पाहुणचार करायला, त्यावेळेला आंबराई होती मोठी आणि आंब्याची झाडं भरपूर होती आणि आंबे भरपूर पूर्ण तयार झालेले होते. त्यावेळेला त्यांनी त्यांच्या सिद्धीने, अग्निपुत्र कानिफनाथांनी त्यांनी आंबे तोडून आपोआप हवेतून आंबे आणले आणि गोरक्षनाथांपुढे सगळ्या शिष्यांपुढे ठेवले आणि म्हणले घ्या घ्या. म्हटल्यावर गोरक्षनाथांनी ते आंबे खाल्ले. इतर शिष्यगणांनी ते आंबे खाल्ले आणि त्याच्या साली कायू तिथं पडल्या. त्या पडल्यावर गोरक्षनाथ म्हणले त्यांना की अहो, म्हणले आता ही फळं वाया जाणार, ही मातीत जाणार. तर जसे तुम्ही आणलीत तशी फळं तुम्ही झाडाला लावा वाताकर शक्तीने. तेव्हा ते म्हणले की नाही, तसं होऊ शकत नाही. आम्ही फळं आणले परंतु पुन्हा आम्ही झाडाला लावू शकत नाही. ते म्हणले असे कसे? तुमच्या गुरूंनी तुम्हाला पूर्ण शिक्षण दिलं नाही याचा अर्थ. म्हणून गोरक्षनाथांनी त्या सिद्धी त्यांच्या याच्याकडून त्या आंब्याला कोळींना सांगितलं की तुम्ही तुमच्या जागेवर परत जा. हे आज्ञा झाल्यानंतर पूर्ण आंब्याची जे फळं होती ती पूर्ण त्यांच्या जागेवर जाऊन लटकून पुन्हा होती तशी फळं ती झाली. तेव्हा मच्छिंद्र यांना वाटलं जालंधरनाथांना की काय प्रकारे बाबा, हा आपल्यापेक्षा सुद्धा वरचढ निघाला. त्यावेळेला गोरक्षनाथ म्हणले की यांचा अहंकार कुठंतरी हा जागा झालेला आहे की मी कोणतरी, या अहंकाराला कुठंतरी कमी करावं म्हणून त्यांनी हा प्रयोग त्यांना करून दाखवला. आणि अहंकार हा माणसाला नसून, अहंकार हा तुम्हाला गोत्यात घालतो, तुम्हाला वर्ण खाली कधी खेचेल हे सांगता येत नाही. आणि प्रत्येक सत्पुरुष प्रत्येकाच्या पद्धती अहंकार घालवायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण तो अहंकार तो आपल्या शिष्यांना सुद्धा होऊन देत नाही. त्याची बरीच उदाहरणं शंकर महाराज याच्यात आपण पाहिलेली आहे की त्यांनी त्यांचा अहंकार नष्ट केला, आपल्या ज्यांना अहंकार होईल त्यांना नष्ट केला. याचा अभ्यास आपण मागच्या वेळेला पूर्ण केलेला. मग त्यांनी विचारलं की तुम्ही कुठनं आलात? ते म्हणले आम्ही अशा ठिकाणावरनं आलो. तर म्हणले आमचे गुरु कुठे तेही माहीत नाही. तर आता हे नाथ लोक सरळ कधीच बोलत नाहीत, ते वाकडतच बोलत असतात आणि कायम युद्धाच्या भाषेतच असतात. त्याप्रमाणे ते म्हणले अरे तू फिरतोयस इकडं, पण तुझा गुरु काय मच्छिंद्रनाथ, तो बायांच्या याच्यात अडकला आहे आणि बाया मी बघून आलो. म्हणले हा असला कसला गुरु जो बायांमध्ये अडकलेला आहे, तो तुझा गुरु कसा काय? मग ते म्हणले बघ तू त्या बाबतीत बोलू नकोस, त्या बाबतीत मी ऐकून घेणार नाही. भाषा अजिबात तू करायची नाही की माझ्या गुरुची लेवल काय ही मला माहिती. म्हणले की तो सगळ्यापासून वेगळा आहे, अलिप्त आहे. पाण्यात असून मासा जसं वेगळा असतो त्याप्रमाणे तो पूर्ण वेगळा आहे, तो कशातही अडकणार नाही. हे जगाला दाखवाय करता
आणि मेघनाथाच्या उत्पत्तीसाठी म्हणून ते तिथं थांबलेत. आणि हे मागचा जो शाप आहे तो शापमुक्त तिला करायचं आहे, त्याकरता ही क्रिया म्हणून ते तिथं आहे. नाहीतर माझा गुरु असा अडकणार नाही असं म्हणून दोघं त्यांच्या त्यांच्या मार्गाला परत मार्गस्थ झाले. काका एक सांगा ना, याच्यामध्ये गोरखपूर कधी येतं? येतो आता हळूहळू. हे आता पुढं गोरखपूरला यायला लागलं की नेपाळ बॉर्डरवरनं खाली 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 येते बंगालकडनं. आता ते खाली नेपाळवरनं गोरखपूरला येतात. आता तिथं सुद्धा एक कथा आहे. काका पण एक एक सांगा ना, याचं काय इतकं का इम्पॉर्टन्स आहे? कारण एकच असं शहर आहे किंवा सुरुवातीला ते गाव होतं हो जे का संतांच्या नावापाठी आहे. हो, असं आणखीन कुठल्याही देशामध्ये कुठलंही गाव नाही. कुठलंही नाव. तर दोन गोष्टी की ज्या वेळेला गोरक्षनाथ हे हिमालयात त्यांच्या साधनेकरता गेले त्यावेळेला मच्छिंद्रनाथ सुद्धा हे भ्रमंती करत होते. आणि भ्रमंती करता करता ते नेपाळवरनं इकडं काठमांडूला आले. आणि त्यांनी तिथल्या राजाला तिथल्या लोकांना काही ध्यान मुद्रेसाठी जागा मागितली की मला बसायपुरती याच्यापुरती जागा द्या. तर तिथल्या राजाने ते नाकारलं. ते नाकारल्यानंतर ठीक आहे म्हणले मच्छिंद्रनाथ म्हणले तुझी इच्छा. त्यामुळे ते पुढं निघून गेले. पुढं निघून घेतल्यावर ज्या वेळेला हिमालयातनं तिथनं खाली उतरत होते त्यावेळेला काही ऋषी मुनी त्यांना भेटले आणि त्यांनी विचारलं की अरे तू मच्छिंद्रनाथाचे शिष्य आहेस ना? तर मच्छिंद्रनाथ कुठे आहेत म्हणले. काय गोरक्षाने विचारलं. ते म्हणले अरे ह्या देशातनं त्यांना जागा दिली नाही, लोकांनी अपमान केला आणि त्यांना बाहेर काढले त्याच्यात. त्यावेळेला गोरक्षनाथ खूप चिडले की माझ्या गुरुचा काय ताकद आणि प्रभाव आहे हे अजून त्यांना माहीत नाही. पण एक मजा बघितली तर मच्छिंद्रनाथांना सगळं अवगत होतं, पण मच्छिंद्रनाथांनी त्याचा वापर केला नाही. कारण जी ती कामं त्याला सांगितलेली असतात ती कामं त्यांनीच करायची असतात. मी मोठा आहे, माझ्याकडं काय आहे शक्ती ही दाखवायची गरज नसते, ती दुसऱ्यांनी जाणून द्यायची गरज असते की हा कुठल्या लेव्हलचा आहे. हे आपल्या शिष्याने आपल्या माणसांनी सांगावं लागतं. आपण मी या लेव्हलचा आहे म्हणून सांगून उपयोग नाही. तसं मच्छिंद्रनाथांनी कुठं मी कोण आहे, कुठला अवतार आहे, माझ्याकडे काय ताकद या त्यांनी कधी सांगितलं. ठीक आहे म्हणले, जातो म्हणले. असं करता करता आल्यावर गोरक्षनाथ तिथं आले आणि गोरक्षनाथांनी विचारलं असता त्यांनी पहिलं तिथलं पाऊस बंद केला, पाणी संबंध बंद केलं. आणि संबंध नाग त्यांची जी प्रक्रिया होती, नाग प्रक्रिया, आता नागाचं काय त्यांच्या ह्याच्यात, ते संबंध असं नागासन टाकलं त्यांनी आकाशामध्ये. आणि आकाशामध्ये नाग हे टाकून ते स्थिर झाले आणि तिथं ध्यान मुद्रेला बसले आणि सगळं पाणी त्यांनी बंद करून टाकलं, पाऊस. हे झाल्यावर संबंध दुष्काळ पसरला. दुष्काळ पसरल्यावर राजाने विचारलं बाबा काय भानगड आहे, पाण्याचा थेंब नाही, सगळी जनता हे व्हायला लागली. तर एकाने सांगितले बाबा असे असे त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ आले आणि आपण त्यांना जागा दिली नाही, त्यांचा अपमान केला आणि आपण त्याला, तर त्यांचे शिष्य जे आहेत गोरक्षनाथ त्यांनी त्यांच्या सिद्धीने हे सगळं बंद करून टाकले. तर त्यांना आता आपल्याला पाया पडल्याशिवाय आपले काही काम होणार नाही. म्हणून राजे आणि ते सगळे लोक ते तिथं आले. त्याने गोरक्षनाथांना नमन केलं. गोरक्षनाथ नमन करून गोरक्षनाथ खाली उतरले. खाली उतरून त्यांना पूर्ण शरणागती पत्करली गोरक्षनाथांच्या समोर. त्यावेळेला गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांचं काय महत्त्व आहे हे त्यांना समजून सांगितलं की तुम्ही चूक मोठी केलेली आहे आणि ती निस्तरणं हे माझ्याकडं काम आहे. त्यामुळे हे कार्य मला केलं पाहिजे म्हणून तुम्हाला हा दंड मी दिलेला आहे. तर असं कुठल्याही सिद्धपुरुषाचा अपमान तुम्ही करत जाऊ नका आणि करू नये. मग त्यावेळेला पाऊस भरपूर पडला, धान्य भरपूर आलं, पाणी भरपूर झालं. तेव्हा ने म्हणजे गवळी, जो गवळी गाई म्हशी सांभाळतो तो नेपाळ, म्हणून त्या याला नाव पडलं. आणि नेपाळचे राजे तेव्हापासून गोरक्षनाथांची मुद्रा तिथं चालते. गोरखपूरपासून नेपाळ संबंध भागामध्ये बाकी कुठेही तुम्हाला गोरक्ष मुद्रा मिळणार नाही किंवा गोरक्षनाथांचं स्थान तिथं आहे. म्हणून आत्ता तिथं आपण ज्या वेळेला मंदिरातनं बाहेर पडतो, शिवाच्या पंचमुखी आहे तिथं,
त्या शिवाच्या मंदिरातनं बाहेर पडले की मागच्या साईडला ते दहनक्रिया सगळी करतात आणि मध्ये नदी आहे. ती नदी पार केली की एक बारीकशी टेकडी आहे. त्या टेकडीवर त्यावेळेला गोरक्षनाथांनी तिथं मुक्काम केला आणि तो जो मुक्काम केलेला दगड आहे तो अजून तिथं आहे. त्याला मृगस्थली म्हणून म्हणतात, त्या भागाला मृगस्थली. आणि तिथं त्यांनी धुना लावला, अजून तो धुना तिथं आहे. तिथं मठ आहे, तिथं अजून गोरक्षनाथांची गादी आहे, तिथं साधू लोक आहेत. आणि आत्ता तिथं नेपाळचे जे राजे होते त्यांचे राजयोगी जे होते नरहरिनाथ, त्या नरहरिनाथांचा मोठी समाधीन पुतळा तिथं आहे आता. म्हणजे तुम्ही पशुपतीनाथ त्याच्या जवळचं सांगता. पशुपतीनाथची त्याच्या तिथं मृगस्थली म्हणून आहे. आणि हे नरहरिनाथ आहे, हे राजयोगी होते. आणि ते राजयोगी हिमालयाचं वर्णन लिहायसाठी, तिथली माहिती लिहायसाठी आपल्या कुटीमध्ये म्हणजे आपल्या घरात हरिनाथजींच्या कुटीत 3 महिने राहिला होते. आणि 3 महिने राहून त्यांनी सबंध लिखाण हिमालयाचं हे आपल्या इथं केलेलं नरहरिनाथ. मी स्वतः त्यांना बघितलं, मी त्यांना डबा नेऊन दिलेला आहे. अतिशय सात्विक माणूस, 6-6.5 फूट उंची होती, आंब्यासारखं गोरा पान गाल दिसायचे आणि कानात राजयोगी असल्यामुळे सोन्याची कुंडल होती आणि ती अशी गालावर चमकायची त्यांच्या. आणि अतिशय तेजस्वी पुरुष होता. तिथं पाटील म्हणून त्यांच्याबरोबर ग्रस्त होते. ते संबंध लिखाणाचं काम करायचे, अतिशय उत्तम आणि संबंध लिखाण. तर त्यांची समाधी तिथं आत्ता आहे त्या ह्याच्यात. पुढं गोरक्षनाथ जे आहे हे पहिलं नेपाळचं मी सांगितलं, तिथून ते आले गोरखपूरला. आता गोरखपूरचं महत्त्व खूप आहे की गोरखपूरचे त्यावेळचे जे राजे होते गोरखपूरचे, आता याच्यामध्ये 2-3 आख्यायिका गोरक्ष जन्मावर. काही म्हणतात तिथं गाव आहे, तिथं ते विभूती टाकली, गोरक्षनाथ जन्म झाला. काही लोकांचं म्हणणं आहे आपल्या इकडं 32 शिराळीच्या साईडला जे गाव आहे तिथं जन्म झाला. पण आपल्याला त्या भानगडीत काही शिरायचं नाही, आपल्याला त्यातलं अध्यात्म घ्यायचं आणि काय सांगितलं ते करायचं. जन्म आणि जन्मस्थान याच्यावरून सगळ्यात कायमस्वरूपी भांडण आहे आणि त्यामध्ये आपल्याला पडायचं नाही. आपल्याला फक्त बघायचं ते अध्यात्म आणि त्यांचं ज्ञान काय ते त्यानंतर खाली आले तर ते राजा होता, तो अतिशय शिवभक्त होता आणि शक्ती उपासक होता त्यावेळेला. तर त्यावेळेला त्या राजाला तिथं उपासनेमुळं देवीने प्रत्यक्ष लक्ष्मीने दर्शन दिलं आणि लक्ष्मीने दर्शन दिल्यावर उभी राहिल्यानंतर राजाने त्या लक्ष्मीच्या पाया पडला, वंदन केलं आणि तो अशीच माझ्या ह्या प्रदेशामध्ये राहा, मुक्काम कर हे तिला सांगितल्यावर लक्ष्मीने सांगितलं राजाला की मी चंचल आहे, मी कुठे एका ठिकाणी थांबत नाही, मी अजिबात एका ठिकाणी थांबतच नाही म्हणले मी, त्यामुळे तू मला बांधून ठेवू शकत नाही. म्हणून त्या राजाने शेवटी आयडिया केली की तुला प्रसाद काय पाहिजे. तर ती म्हणली की मला डाळ आणि मूग याच्या खिचडीचा आणि याचा प्रसाद पाहिजे. तर डाळ आणि तांदूळ तुम्हाला वाहा, मूग डाळ आणि तांदूळ. त्याप्रमाणे अजूनसुद्धा तिथं 14 जानेवारीला संक्रांत असते, त्या दिवशी डाळ आणि मूग हा व्हायला जातात तिथं लक्ष्मीला. तिथं मूर्ती आहे लक्ष्मीची, व्हायला जातात आणि तिथं खिचडीचा प्रसाद अजून बनतो. अजूनसुद्धा या मिनिटाला कार्य चालू आहे. म्हणून तो राजा आत गेला आणि लक्ष्मीने जाऊ नये म्हणून त्यांनी तिथं आत जाऊन आपला शिरच्छेद करून घेतला आणि शिरच्छेद करून लक्ष्मी राहावी म्हणून तो तिथं राहिला. तर तिथं आख्यायिका अशी आहे की लक्ष्मी तिथं बांधून राहिलेली चंचल असली तरी. त्यामुळे त्या याला गोरक्षनाथ स्वतः जाऊन भेटले आणि ही जी प्रक्रिया आहे ती राजा रजवाडी या गोरक्षनाथ त्या याच्यातनं आलेले आहे. म्हणून गोरखपूर ह्याला खूप महत्त्व आहे की गोरक्षनाथांनी जास्तीत जास्त उपासना आणि मुक्काम हा तिथं केलेला आहे त्या ह्याच्यात. म्हणून गोरखपूरला अतिशय महत्त्व किंवा त्यांचंच आमच्याकडं अजूनसुद्धा गोरखपूरच्या नोटा आहेत, त्याच्यावर गोरक्षनाथांचीच मुद्रा आहे आणि आत्तापर्यंत तीच मुद्रा अजून तिथं चालते. आणि त्यावेळेला गोरक्षनाथांनी त्याला सांगितलं की तुझी 13वी जी पिढी आहे तिथपर्यंतचं वास्तव्य राहील, 13वी पिढी झाली की पूर्ण तुझं घराणं निस्तनाभूत होईल, लहान मूलसुद्धा राहणार नाही, तिथं माझं वास्तव्य तिथं संपणार आहे. त्यामुळे 13व्या पिढीपर्यंत माझा तुला आशीर्वाद आहे
आणि त्याप्रमाणे सकाळमध्ये सुद्धा ही माहिती त्यावेळेला आली होती आणि तिथं राजेशाही संपून तिथं लोकशाही त्यावेळेला चालू झाली. हे गोरखपूरचं त्यावेळेचं माहिती आहे सगळी त्या ह्याच्यात. असे करत गोरक्षनाथ पुढं गोरखपूरवरनं पुढं त्यांनी भ्रमण करत करत ते महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात असून सगळीकडं साऊथ महाराष्ट्र त्यांनी पूर्णपणे प्रत्येकडून पुढचं कार्य चालू केलं. नाथपंथ वाढवला आणि नाथपंथाचे जे 12 पंथ आहेत त्या पंथा स्थापन करून 12 भेद 18 पंथ हे तयार केले. 18 शिवाचे आणि 12 गोरक्षनाचे, हा 12-18चा भेद कायमस्वरूपी आहे. आणि त्या याच्यात 18 पंथ कुठले कुठले उभे केले की रावळ समाजाला काय काम दिलं, सतनाती पंथाला काय काम दिलं, हे सगळे गोरक्षनाथींचे 12 पंथ आहेत. आणि पुढं त्यांनी त्याची माहिती ही त्या प्रमाणात दिलेली ती आपण पुढच्या भागामध्ये बघू. काका याच्यात एक सांगा, आता आपण समजा गोरखपूरला गेलो तर एक्झॅक्टली आपण काय बघायचं आहे, काय तिकडे एक्सप्लोअर करायचं आहे? हो, आता गोरखपूरला आपण जे गेलो तर इथून जर आपण जायचं म्हटलं तर रेल्वेने किंवा याने गोरखपूरपर्यंत आपण जातो. आणि आपली जी सीमा आहे भारताची ती सोनाली बॉर्डर आहे. सोनाली बॉर्डरपर्यंत आपण तिथं जाऊ शकतो ते आणि पुढं नेपाळ चालू होतं. पण आपल्याला अजून तशी आडवाआडवी ते करत नाही. तर गोरखपूरला गेलं की मोठ्या प्रमाणात गोरक्षनाथांचं मंदिर आहे आणि ते जे मोठ्या प्रमाणात एकरावर मंदिर आहे. तिथं गोरक्षनाथांची मूर्ती आहे. संगमरवरी संबंध मठ येतो आणि 160 खोल्यांचं त्यांचं दालन आहे. तिथं दिग्विजयनाथांपासून मला माहीत असल्यापासून दिग्विजयनाथांची परंपरा आहे ते अजून तिथं आहे की दिग्विजयनाथ होते तेही राजघराण्यातले. त्यांच्या कानातसुद्धा कुंडलं सोन्याची होती. त्याच्यानंतर अवैद्यनाथ होते. अवैद्यनाथानंतर आता आदित्यनाथ आहेत. अजून ती परंपरा त्यांची चालू आहे आणि गोरक्ष मुद्रा अजून तिथं चालते. मठ आहे, गोरक्ष प्रेस आहे, गोरक्ष गुंफा आहे, अजून सगळ्या गोष्टी तिथे आहेत. तर गोरखपूरला गेलं की गोरक्षनाथांचं दर्शन आहे ते पहिलं महत्त्वाचं घ्यायचं. आणि भेट झाली ते आता राजयोगी सगळे आहेत, त्यांची भेट झाली तर उत्तम. शनिवार रविवार ते असतात तिथं त्या ह्याच्यात आणि आपले त्यांचे घरगुती संबंध आहेत. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.